नवे खळवादी मताची पुरता, नवे खळवादी मताची पुरता. सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. सहज लिळे उदकी वह्या, तुम्ही रक्षलिया निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. निळा म्हणे धराल हाती, तरी द्याल मती निरुपमा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. नवे खळवादी मताची पुरता, नवे खळवादी मताची पुरता. सत्याची हे सत्ता उपदेश, साक्षीत्वेसी मना आणावी उत्तरे. साक्षीत्वेसी मना आणावी उत्तरे, परिपाकी खरे खोटे कळे. साक्षीत्वेसी मना आणावी उत्तरे, परिपाकी खरे खोटे कळे. नवे एकदेशी शब्द हा उखता, नवे एकदेशी शब्द हा उखता. ब्रह्मांडापुरतं घेईल त्यासी, साक्षत्वेसी मना आणावी उत्तरे, परिपाकी खरे खोटे कळे. तुका विनवणी करी जाणतिया, तुका विनवणी करी जाणतिया. बहुमते वाया श्रमो नये. तुका म्हणे तुका विनवणी करी जाणतिया, बहुमते वाया श्रमो नये. साक्षीत्वेसी मना आणावी उत्तरे, परिपाकी खरे खोटे कळे. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमानं आलेला 967 क्रमांकाचा हा अभंग असून मोठा अलौकिक आणि अभिनव अभंग आहे. अभिनव म्हणण्याचं कारण
आणि अलौकिक म्हणण्याचं कारण. लौकिकाच्या प्रांगणातून अलौकिकाच्या प्रांगणाच्या कळसाला जीवाला नेऊन ठेवणारा उपदेश पूर्ण गाथेतला तुकाराम महाराजांचा आहे. याचं वर्णन जशी वेदेची बोलावी प्रतिष्ठा केली. माऊलींनी एक ओवी आहे माऊलींची, नाना वाग्देवता वानावी ते वाचाची लागे कमवावी. बरं का, वाचाची लागे कमवावी, वेदेची बोलावी प्रतिष्ठा केली. जगात काही अलौकिक गोष्टी आहेत की त्याची त्यालाच कळतात, दुसऱ्याला कोणाला कळतच नाही. अशी गोष्ट आहे. वाग्देवता वानावी. वाग्देवता म्हणजे कोण? सरस्वती. सरस्वती. मनुष्य सरस्वतीचं वर्णन करतो, पण सरस्वतीचं वर्णन कशाने करतो? खाणाखुणाने करतो? नाही, शब्दाने करतो. बरं का, शब्दे शब्दू यजिजे तो वाग्यज्ञ म्हणजे, ज्ञानज्ञ गमिजे तो ज्ञानयज्ञ. तर शब्द म्हणजे सरस्वती. एखादा मनुष्य एखाद्या गोष्टीचं अप्रतिम वर्णन करायला लागला म्हणजे आपण काय म्हणतो की अहो यांच्या जिभेवर सरस्वती नाचते. 10,000 20,000 लोकांना हे 2-2 तास मंत्रमुग्ध अशी पुतळ्यासारखी खेळवून बसवतात. इतकं यांचं व्याख्यान सुंदर अशा प्रकारचं असतं. सरस्वती यांच्या जीवावर नाचते म्हणजे काय? सरस्वती आता अभिनव वागविलासिनी. माझ्या मुखातून हा अभंग अभिनव आहे हा जो शब्द आला ना, तो याकरता आला की तुकाराम महाराज आपल्या उपदेशाच्या शब्दाविषयी सांगतात. शब्द हे सरस्वतीचं रूप आहे. आणि पहिल्यांदा माऊलींनी सरस्वतीला अभिनव ही विशेषणं दिली आहे. मी जाणून बोललं नाही हे, पण आपोआप आलं भगवंताच्या कृपेने म्हणा माऊलीच्या. आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नविनी मिया. 3 विशेषणं देतात. विश्वाला मोहून टाकणारी, व्याख्यानादिकांनी विश्वाला मोहून टाकणारी. त्याच्यानंतर चातुर्यार्थ कला कामिनी, चातुर्याचा अर्थ आणि चातुर्याची कला जिच्याजवळ भरपूर आहे अशी. आणि वाग्विलासिनी, वाणीच्या विलासानं चातुर्य प्रगट करणारी, वाणीच्या विलासानं नाना प्रकारचे अर्थ प्रगट करणारी, चतुर असलेली. आणि चातुर्याच्याच कलेनं, अर्थानं आणि वाग्विलासानं विश्वाला मोहून टाकणारी अशी जी शारदा आहे, सरस्वती आहे, तिला मी नमस्कार करतो. तर ती शब्दरूपात आहे. शब्दरूपात आहे. वाग्विलासिनी तिला त्याच्याकरताच म्हणतात. ऐसा वाग्विलास विस्तारू कलेशेशी विश्वभरू, असं त्या ठिकाणी म्हटलं. आनंदाचे आवारू मांडू जगा, फिटो विवेकाची वाणी. एखादा प्रतिभावान सरस्वती प्रसन्न असलेला कवी किंवा लेखक किंवा व्याख्याता आपल्या वाणीवर जग जिंकत. अशा प्रकारची वाणीचं वर्णन करायचं झालं तर एखाद्या माणसाचं आपण वर्णन करतो की जिभेवर सरस्वती नांदते, पण तो जे वर्णन करीत असतो तो शब्दाचा आधार घेऊनच करीत असतो. म्हणजे सरस्वतीचाच आधारानं सरस्वतीचं वर्णन करीत असतो. म्हणून इथं म्हटलंय वाग्देवता वानावी ते वाचाची लागे कमवावी. वाग्देवता म्हणजे सरस्वती आणि वानावी म्हणजे तिचं वर्णन करावं, तर ते वाचेनं कमवावं लागतं. म्हणजे वाचेनच वाग्देवता वानावी लागते. दुसरा कोणतंही माध्यम सरस्वतीच्या वर्णनाकरता योग्य नाही, पर्यायी नाही, पर्याप्त नाही. एक गोष्ट. त्याप्रमाणे वेदेची बोलावी प्रतिष्ठा. वेदांचं वर्णन निरनिराळ्या प्रकारचे व्याख्याते करतात, कबूल आहे, करतात. पण जोपर्यंत ते स्वतःच्या मतानं वेदाचं वर्णन करतात तोपर्यंत वेदाचं वर्णन होत नाही. वेदाचं किंवा वेदांताचं, वेदानं प्रतिपादलेल्या परब्रह्म विषयाचं, वेदाने प्रतिपादलेल्या पुरुष किंवा परमात्मा विषयाचं वर्णन जोपर्यंत मी माझ्या शब्दात सांगू लागलो देव खूप मोठा आहे, खूप मोठा आहे, खूप मोठा आहे, केवढा आहे, हे समोर डोंगर दिसतो ना तेवढा आहे,
म्हणजे काय झालं असं नाही. पण डोंगराच्या मोठेपणाने देवाचं मोठेपण होतं काय? नाही. तर वेदाव्यतिरिक्त कोणीही आपल्या मनानं वेदशास्त्र पुराणादिकांचा आधार न घेता आपल्या मनानं कुणी जर वेदाचं वर्णन करू लागलं तर ते वर्णन होत नाही. ते त्या वर्णनाला लांछन होतं अशी गोष्ट आहे. पण वेदाचं वर्णन करायचं असलं तर वेदाच्या शब्दात करावं लागतं. ब्रह्माचं वर्णन करायचं असलं तर वेदाच्या शब्दात करावं लागतं. उपनिषदाच्या शब्दात ब्रह्माचं वर्णन करावं लागतं. त्याचप्रमाणे ब्रह्मसूत्रानं करावं लागतं, उपनिषदानं करावं लागतं, भगवद्गीतेनं करावं. हे सगळे वेदाचेच अंग आहेत सगळे. अशी गोष्ट आहे वेदाची. म्हणून वेदाची प्रतिष्ठा वेदाच्या शब्दात करावी लागते. आणि सरस्वती जी शब्दरूप आहेत त्या शब्दारूप म्हणजे तिनंच तिची करावी लागते. त्याप्रमाणे ज्याची जी योग्यता आहे ती योग्यता त्यालाच कळते अशी गोष्ट आहे. तुकाराम महाराजांचे अभंग आहेत. मी सांगाल, अजून कोणी सांगेल, तुम्ही सांगाल, कोणी सांगाल. मराठी आहेत, सरळ आहेत, दिसायला सरळ आहेत. पण त्याचं मोठेपण सांगायचं म्हणलं ना तर त्याच्याकरता त्याचं मोठेपण परिपूर्ण आपल्याला ऐकायचं तुकाराम महाराज पाहिजे अशी गोष्ट आहे. तर तुकाराम महाराजांच्या उपदेशाच्या शब्दाचं मूल्य, शब्दाची उंची, शब्दाचा पैस, शब्दाची खोली, शब्दाची सूक्ष्मता आणि शब्दाची व्याकरणता, शब्दाची अथांगता ही तुकाराम महाराजांच्या शब्दात ऐकावी. त्याचं अलौकिकत्व आहे. आणि ते आज तुकाराम महाराज स्वतःच्या उपदेशाचे जे शब्द आहेत ते कसे आहेत ऐका, ते कसे आहेत ते उच्चारताना मी काय काय विचार केलेला आहे, मी काय विचार करून हे शब्द वापरलेले आहेत, त्या शब्दाचं स्वरूप कसं आहे, ते शब्द कसे स्वीकारावे लागतात, त्या शब्दाच्या स्वीकाराचं खरेखोटेपण केव्हा कळतं, ते शब्द किती व्यापक, किती मोठे आहेत आणि त्या शब्दाच्या शिवाय दुसऱ्या कोणत्याही शब्दाची माणसाच्या कल्याणाला कशी गरज नाही, या 6-7 गोष्टी तुकाराम महाराज अत्यंत अभिनव पद्धतीनं सांगतात. म्हणजे मराठी वाङ्मयाचा जो इतिहास आहे सगळा, त्या इतिहासात एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची गाथा, हे जे उपदेश आहेत ते उपदेश असे अलौकिक अप्रतिम आहेत की दुसऱ्या कोणी भारताचा इतिहास लिहू द्या, जगाचा इतिहास लिहू द्या, ब्रह्मांडाचा इतिहास लिहू द्या, देव सांगू द्या, काही सांगू द्या, परंतु ही मराठी वाङ्मयाची जी प्रस्थानत्रयी आहे ती संस्कृत वाङ्मयाच्या प्रस्थानत्रयीवरच आधारलेली आहे, जशीच्या तशी आहे. पण ही आपल्या भाषेत आणि आपल्या बोलीभाषेत आली म्हणून आपल्याला ही जवळची आहे. हिच्याकडून आपल्याला तिकडे जाता येतं, आपल्याला कोणाला कमी जास्त म्हणता येत नाही. परंतु एक आपल्याला नक्की त्या ठिकाणी सांगेल की जगातले सगळे साहित्यिक, सगळे इतिहासकार, सगळे व्याख्याते, सगळे विद्वान म्हणवणारे की भारतातून हे इकडून आलं आहे, ते तिकडून आलं आहे, असं इतिहास लिहिणारे सगळे जरी असतील तरी ते सगळे काजवे आहेत आणि हे 3 सूर्य आहेत असं आपल्याला म्हणता येईल. काजवे जसं सूर्यापुढं खद्योते रवी पुढे फुलविले ढुंग असं तुकाराम महाराजांनीच म्हणलं. असो, तेव्हा हा शब्द कसा आहे तर तुकाराम महाराजांनी याचे जे 5-7 पैलू आपल्याला सांगितले ते एका पैलूचं आपण थोडं चिंतन करूया. तुकाराम महाराज म्हणतात, नव्हे मतवादी खळाची पुरता. खळमतवादी पुरता माझा उपदेश नाही. बरं का, लक्षात आलं का? खळांचं मत जे आहे ते मत मांडून आपलं शास्त्र निर्माण करणारा जो खळमतवादी आहे, लक्षात आलं? खळाचं जे मत असतं, खळ म्हणजे काय? ती गव्हाचं पीठ शिजवून काही चिकटवायला खळ केली जाते ती नाही. खळ म्हणजे धान्य करायला खळ केलं जातं ते नाही. इथे खळ शब्दाचा अर्थ अति खालच्या स्तराचा माणूस,
आततायी माणूस. खळाची व्याख्या तुकाराम महाराजांनी केली. दुराचारी तो चांडाळ, पाप सांगा ते विटाळ. तुका म्हणे खळ म्हणून या निषिद्ध तो त्याचं नावही घेऊ नये. म्हणून माऊलींनी खळाची व्यंकटी सांगू, जो वाकडाच आहे, सतत वाकडाच आहे. तुकाराम महाराजांनी त्या अभंगात सगळ्या व्याख्यात केली. जाय तिकडे पिढी लोका, जिकडे जाईल तिकडे पिढतो. जोडी भांडवल थुंका, लोक त्याच्याकडे पाहून थुंकतातच, त्याचं नाव घेतलं की थुंकून टाकतात. हे काय खराब माणूस आहे. जोडी भांडवल थुंका, वर का नाही घातली, असं म्हटलं. आईनं जन्मतानाच आणि त्या ठिकाणी त्याचा गळा दाबून का मारलं नाही म्हणे. भूमी कापे त्याच्या भारे, जमीन त्याच्या भाराने कापते. कुंभपाकाचं नरकाचं शरीर असतं त्याला खळ म्हणतात. बोले निष्ठुर उत्तरे, कधी चांगलं बोलत नाही. कठोर कुऱ्हाडीच्या घावासारखं बोलतो एखाद्याला, अशी गोष्ट आहे. कुठारीच्या घावासारखं त्या ठिकाणी बोलतो. बोले निष्ठुर उत्तरे. पापदृष्टी मळीन चित्त, दृष्टीत पाप भरलेलं असतं, पापांच्या दृष्टीनंच कोणाकडेही पाहतो. आणि चित्तात मालिन्य असतं, अशी गोष्ट आहे. मालिन्य असतं, तो दुराचारी असतो. आचार त्याचा म्हणजे वाईट असतो. तो चांडाळ या संज्ञेला योग्य असतो. दुराचारी तो चांडाळ. पाप नावाचा विटाळ त्याच्याबरोबरच असतो. तोच विटाळाचा पापाचा बनलेला असतो. तुका म्हणे खळ, त्याला खळ म्हणावं बरं का, त्याला खळ म्हणावं. कुठे 6, कुठे 4, कुठे 7 असे लक्षणं सांगितली आहे खळाची बरं का. तेव्हा अशा प्रकारचा जो खळ असतो त्याचा निषेध आहे. पण काही नास्तिक शास्त्रकार असे आहेत की त्या खळाचं जे मत आहे, काय मत आहे, जो विषय पाहिला तो भोगावा, जो पदार्थ मिळाला तो चोरून घ्यावा, लुबाडून घ्यावा, कसं करून घ्यावा, पण तो आपल्याला मिळाला पाहिजे. आपल्याला खायला प्यायला मिळालं पाहिजे, आपल्याला स्त्री संग मिळाला पाहिजे. त्याच्यात पाप पुण्याचा काही विचार करायची गरज नाही. मेलं म्हणजे गेलं, कोणी पाहिलं. अशा प्रकारचं खळाचं मत असतं. पण एखादा खळ मतानं वागत असला तर त्याला दुसरे खळ लोक सुद्धा त्याला विरोधच करतात. त्याचं कारण खळाचं वागणं म्हणजे दुसऱ्याला त्रास देणारं, आणि दुसऱ्याला त्रास देणारं एखादा दुसरा वागू लागला की आपल्याला ते सहन होते. म्हणून खळाचं वागणं पाहून लोक त्याला शिव्या देत असतील, त्याला मारत असतील. हे अतिरेकी आहे, हे नक्षलवादी आहे, ते दुसऱ्याला तापच देतात. म्हणून आहे, म्हणून त्याच्या कृतीचा कोणी पुरस्कार करत नाही, एक गोष्ट सांगणार. पण तसं मात्र सगळ्यांना वागावं वाटतं, यथेच्छ भोग भोगावे वाटतात. दुसऱ्याच्यापेक्षा आपण मोठे ठरावं वाटतं, आपल्याला मोठेपणा मिळावा वाटतो, पैसा मिळावा वाटतं, कोणाकडून तो फुकट मिळावा वाटतो कष्ट न करता. ही प्रवृत्तीच आहे माणसाची. म्हणजे खळ प्रवृत्ती माणसाची आहे. पण भडक खळ वृत्तीनं वागणारे जे माणसं आहेत, थोडासा अभ्यास आहे हा सुद्धा. भडक खळ वृत्तीनं वागणारे जी माणसं आहेत ती माणसं कोणाला आवडत नाहीत. पण आपली वृत्ती मात्र खळाची आहे. म्हणून माणसं काय करतात की प्रगटपणे हा खळपणा प्रगटपणे वागत नाही, की प्रगटपणे वागलं की त्याच्यासारखं आपण विरोधाला प्राप्त होऊ. मग आपल्याला कोणीतरी मारील, आपल्याला कोणीतरी खून करील, आपल्याला कोणीतरी विरोधात जाईल, आपली आबरू जाईल. आबरूला जपणारी माणसांना सुद्धा यथेच्छ विषय भोगावे वाटतात आणि कसाही पैसा मिळवावा वाटतो, पण ते जरा प्रगट मिळवित नाहीत. कारण प्रगट मिळवणाऱ्या खळाचा, अस्सल खळाचा नमुना त्यांना माहीत असतो आणि त्याचा परिणाम माहीत असतो की लोक त्याच्या विरोधात जातात. म्हणून यांना तितकी हिंमत होत नाही. पण तसे विषय आपण भोगावे हे त्याच्याही मनात असतं. फक्त तो कशाची तरी कोणतरी प्रामाणिक प्रमाण मिळण्याची वाट पाहतो, आणि त्यांना प्रमाण देणारे हे खळमतवादी लोक असतात, चार्वाकासारखे. ऋणं कृत्वा घृतं पिबेत, यावत जीवेत, असं त्या ठिकाणी म्हटलं. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत खा प्या मजा करा. मेलं म्हणजे कोण पाहिलं ते स्वर्ग कशाचा, स्वर्गच काय. अहो नरक म्हणजे धमकी आणि स्वर्ग म्हणजे भूलथाप आहे, दुसरं काही नाही, असं ते म्हणतात. तर
अशा भडक वाईट वागणाऱ्यांचं मत आपल्या शास्त्रात घेऊन नास्तिक शास्त्रकारांनी जे शास्त्र काही तयार केली असतील अशा प्रकारचा खळवादी मताचा मी नाही. माझा उपदेश सत्य आहे, सत्याची ये सत्ता उपदेश. तुकाराम महाराज म्हणतात की असे खळाचा मतवादी मी नाही, खळाचा मतवादी मी नाही. तर तुकाराम महाराजांनी या अभंगात जाणत्या लोकांना, हुशार लोकांना, विचारी लोकांना असा उपदेश केलेला आहे की तुम्ही अनेक मताच्या भानगडीतच पडू नका. असा एक खळ मतवाद चार्वाकांचा आहे. हा मतवाद तुम्ही सोडून द्या म्हटलं, पण एवढंच सोडून द्या असं नाही. बाकीचे मतवाद इतके खळ मतवादी नसले तरी ते मतवादी आहेत, म्हणून अशा मतवादांना फाटा द्यावा जाणत्या हुशार लोकांनी, सात्विक लोकांनी. म्हणून यांना उपदेशाचं वर्णन करणारा उपदेश जो आहे तो उपदेश करणारे जे जाणते आहेत त्यांना उपदेश विशेषत्वानं केलेला आहे, अशी गोष्ट आहे. काय झालं, तुकाराम महाराज जेव्हा गाथा प्रस्फुरित होत सांगत होते बरं का, त्यावेळेला तुकाराम महाराजांच्या जवळ सगळी शास्त्र आली. शास्त्र आपले पुस्तकं घेऊन आले शास्त्रकार, बहुमताचे शास्त्रकार अशा प्रकारचे आले. आणि ते म्हणले आमचं मत असं आहे, तुमचं मत काय सांगा, आणि आमचं मत तुमच्या गाचीत घ्या. असं सगळे सांख्यवादी आले, ते योगवादी आले, सगळे आले, वैशेषिक आले, न्यायवादी आले, सगळे आले. आणि त्यावेळेला तुकाराम महाराजांनी सगळ्याकडे पाहिलं. म्हणलं आता सगळ्यांचे मतं बारकाव्याने ऐकण्याऐवजी आणि एकेकाचा विचार करून एक निराळा निर्णय देण्याऐवजी तुम्ही माझ्यापुढे असे सगळे पुस्तकं ठेवा, सगळ्यावर मी शेरा देतो. म्हणे आता शेरा देतो. पण त्यांनी सगळ्यांनी असे पुस्तकं लाईन शीट ठेवले बरं का, लाईन शीट ठेवले. कसं असतं की एक पुस्तक असतं, त्या पुस्तकाच्या पाठीमागून पुढून लिहिता येतं. पाठीमागून सपाट असतं, पुढून सपाट असतं. म्हणजे बंद केल्यावर बंद केलेलं जे पुस्तक असतं ते पाठीमागून पुढून सपाट असतं, बरोबर आहे ना, सपाट असतं. आणि पाठीमागूनही त्याला बाइंडिंग असतं, म्हणून त्याच्यावर थोडं लिहिता येतं. पण जिकडून त्याचे पानं उघडायची जागा असते तिकडं लिहिता येत नाही बरं का. पण काही लोक त्याच्यावरही लिहितात. कसं लिहितात, ते सगळे पानं असे दाबून धरून लिहितात, दाबून धरून त्याच्यावर काय ते लिहितात. मग ते दाबलेलं असतं तोपर्यंत ते वाचता येतं. आणि असे पुस्तकाचे पानं असे फाकले किंवा याच्यावर थोडं जातं, त्याच्यावर थोडं जातं, त्याच्यावर थोडं जातं, हे आपल्याला बघता येतं. त्याप्रमाणे 5 किंवा 10 पुस्तकावर जर एक वाक्य जर मोठं आपण लिहिलं तर काय होईल, एक शब्द याच्यावर जाईल, एक शब्द त्याच्यावर जाईल, एक शब्द त्याच्यावर जाईल. तुकाराम महाराजांचं मत असं होतं, बहुमतावाल्या लोकांनी आपलं मत जे विचारलं आणि तुमच्या ग्रंथात आमचं मत जे घ्यायचं म्हटले त्याच्याबद्दल तुकाराम महाराजांचं मत असं होतं की तुमच्याशी वाद घालायला मला वेळच नाही. मला भगवंताचं नाम घ्यायचं आहे, मला लोकांना उपदेश करायचा आहे खरा, वेळ नाही. म्हणून मी असं उच्चारतो की सगळ्यावर एक शेरा देतो आणि तो शेरा तुम्ही सगळा वाचा. आणि सगळा वाचल्यानंतर तुमच्या पुस्तकावर जेवढा शब्द आला आहे तेवढाच घेऊन जा तुम्ही. आणि तो शब्द आठवला, तुम्ही वाचला आणि आठवला की हे सगळं आठवेल तुम्हाला. मग तो माझा निर्णय समजा. लक्षात आलं का? सगळ्यावर मी लिहितो एक वाक्य, ते तुम्ही घेऊन जा. तुमच्या पुस्तकावर जो शब्द आला आहे तो शब्दही लक्षात ठेवा आणि हे वाक्यही लक्षात ठेवा. तो शब्द पुढं आला की हे सगळं माझं मत तुम्हाला लक्षात येईल. मग सगळ्यांनी ठेवले. आणि सगळ्यांनी ठेवल्यानंतर तुकाराम महाराजांनी एकच ओळ लिहिली. त्यांच्या अभंगातलं एक चरण आहे, बहुतांची बहुत मते अवघे रीते पोकळ. बहुतांची तुमची सगळे बहुत आहात, तुमची मतं पण तशीच बहुत आहात, पण माझ्या निकषाला, ज्ञान वैराग्य भक्तीच्या निकषाला, संसाराच्या मिथ्यत्वाला आणि ब्रह्मसत्यत्वाच्या सिद्धांताच्या दृष्टीनं जर मी विचार करतो तर तुम्ही बहुत जण आहात, तुमची बहुत मनं आहेत, पण अवघे सगळेची सगळे रीते म्हणजे रिकामे आहेत आणि पोकळ आहेत. रिकामे आहेत, पोकळ आहेत, अशा प्रकारचं म्हटलं. याचा अर्थ काय
की मतवादी मी पुरता नाही, मी आणखी मतांच्याही मागे जात नाही. मागे जे जातो ते फक्त वेदांत शास्त्राचं मत आहे, ज्याला उत्तर मीमांसा म्हणतात, की ज्याचे निर्माण करते वेदव्यास आहे. उत्तर मीमांसा, वेदांताची उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता हे ग्रंथ. त्याच्यानंतर श्रीमद भागवत, श्रीमद भागवत, मग त्यात महाभारत आलं, त्यात सगळं पुराणं आली, सगळं आलं त्यात. अशा प्रकारे म्हणजे वेदशास्त्र पुराणं सोडून बाकीची जी मतं अशा प्रकारचं आहेत, आपल्या आपल्या मतानं हे त्या ठिकाणी केलेलं आहे, तर ती सगळी मतं पोकळ आहेत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मतवादी नवे खळवादी मताची पुरता. खळवाद्याचं आणि अनेकांचं मत त्याच्या पुरता माझा उपदेश नाही. शेवटी उपदेश आहे ना, तर हे पुरता याला घ्यायचं. नवे खळवादी मतापुरता उपदेश, माझा उपदेश खळवादी मतापुरता नाही, म्हणजे त्यांच्यासारखा नाही. ते फक्त म्हणतात खा प्यान मजा करा. मग खाताना मजा वाटते, पिताना मजा वाटते, पण खाणं पिणं जास्त झालं की रोग होतो. रोगाची मजा वाटते का? कोरोना होतो, मग कोरोनाची मजा वाटते का? प्रतिकारशक्ती नाही झाल्यावर मरण येतं, मरणाची मजा वाटते का? आणि मेल्यावर हे खायला प्यायला पाप केलेलं आहे त्याचं नरक भोगावं लागतं, त्याला मजा वाटते का? नाही. म्हणून खळमतवाद्याचा शब्द किंवा उपदेश तेवढ्या पुरताच असतो, खाता पिताना मजा वाटावी. माझा उपदेश तसा नाही. माझा उपदेश असा आहे, सत्याची हे सत्ता उपदेश. माझा नव्हे खळवादी मतापुरता उपदेश नव्हे. माझा उपदेश सत्याच्या सत्तेतून आलेला आहे. सत्याची हे सत्ता उपदेश. जगामध्ये सत्य काय आहे? जगामध्ये सत्य मी नाही, आणि जगामध्ये सत्य तुम्ही पण नाही. तुम्ही नाही. मागच्या पिढीत मी जेव्हा लहान होतो तेव्हा असे खूप लोक होते, सांगणारे होते, नाही काय ऐकणारे होते. गेले सगळे, कोणी नाही राहिले. आता मी राहणार नाही, तुम्ही राहणार नाही, मग दुसरे कोणीतरी येतील. मग तुम्ही आम्ही कुठं जाऊ? पहिले गेलेले कुठे जाते? मागच्या आलेले कुठे येणार? मागच्या आलेले आपल्याला भेटणार आहेत काय? पुढच्या गेलेल्याला आपण भेटणार आहोत काय? मी तुम्हाला भेटणार का? तुम्ही मला? काहीच नाही. कारण काय? जे त्रिकाला बाधित नसतं, 3 काळात जे नसतं, पूर्व काळात जे नाही, 1000 वर्षाच्या पूर्व काळात नाही, बाकीचं राहू दे, जास्त 1000च वर्ष म्हणतो, आणि 1000 वर्ष पुढे गेल्यावर नाही, ते आत्तासुद्धा नसतंच असं त्याचा अर्थ आहे. आत्तासुद्धा नसतं. म्हणून ते खरं नाही. तर खरं काय आहे? तर एक परमात्मा तत्व खरं आहे, एक परब्रह्म खरं आहे, एक या जगाचं अधिष्ठान आहे ते खरं आहे, एक आपलं शरीर खरं नाही, आपलं मनबुद्धी खरी नाही, पण आपल्या शरीराला मनबुद्धीला प्रेरणा देणारं आत्मतत्व मात्र खरं आहे. ते कुठेही जात नाही, ते नाश पावत नाही, ते मरत नाही, त्याला रोग होत नाही, काही होत नाही. नैनं छिंदंती शस्त्राणी नैनं दहती पावका, असं ते आहे. मग ते जे खरं आहे, त्या खऱ्याची जी सत्ता आहे, त्या खऱ्यामुळंच हे खोटं जग दिसतंय. म्हणून त्याच्या सत्तेवर जग आहे. तुका म्हणे सत्ता धन्याची की मायबाप, असं सत्याची सत्ता जे आहे तो माझा उपदेश आहे. त्या सत्याचा उपदेश मी करतो, म्हणजे ते कधीच नष्ट होत नाही. म्हणजे त्याच्याशी एकरूप झालं तर तुम्ही कधीच नष्ट होणार नाही. तुम्हाला मृत्यू येणार नाही, तुम्हाला म्हातारपण येणार नाही, रोग येणार नाही, नरकाला जावं लागणार नाही, एकदेशी नाही, काही नाही. तुम्ही त्याच्याशी एकरूप होणार, तुम्हीच तसे आहात, अशी गोष्ट आहे. म्हणून सत्याची हे सत्ता उपदेश माझी गोष्ट अशी प्रकारची आहे. सत्ता म्हणजे काय? अहो, अंधाराला सत्ता नाही, प्रकाशाला सत्ता आहे. अंधाराचा नाश करून स्वतः प्रगट होणं ही त्याची सत्ता आहे. एखाद्या उंदरा चिलटाला सत्ता नाही, तर एखाद्या सिंहाला सत्ता आहे. तो त्या वनाचा राजा आहे. त्याप्रमाणे या जगताला ज्याच्या प्रकाशाने सत्ता आहे, जग आपल्याला जे खरं वाटतं, जग आपल्याला जे अनुकूल वाटतं,
ते कोणाच्या सत्तेनं आहे तर सत्याच्या सत्यरूप असलेला परमात्मा, सत्य तू विठ्ठला, सत्य असलेल्या परमात्माच्या सत्तेमुळे याला सत्ता आहे, अशी गोष्ट आहे, अशी गोष्ट आहे. म्हणून गंमत अशी, स्त्रीची सत्ता कशामुळे असते? कुंकवामुळे असते, मंगळसूत्रामुळे असते, बांगड्यामुळे असते, पायातल्या जोडव्यामुळे असते, केसामुळे असते. म्हणजे पतीचं ते वैभव आहे. त्याप्रमाणे आपली बुद्धी जी काम करते त्या बुद्धीची सत्ता कोणती? बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी. तर बुद्धी जशी परमात्म्याच्या सत्तेनं राहते, जग जसं परब्रह्माच्या ईश्वराच्या सत्तेनं राहतं, तसा माझा उपदेश हा त्या सत्याकरता आहे. म्हणून तो या खळ मतवादीसारखा, कोणत्याच मतवादीसारखा नाही. तेव्हा मताकडे तुम्ही जाऊ नका, जाऊ नका. मग काय करा? मग या उपदेशाचा विचार करा. मी जे बोलतो त्याचा तुम्ही विचार करा. अहंकार नाही, वस्तुस्थिती आहे. आणि वस्तुस्थिती सांगण्याचं धाडस हे तळमळीतून केलेलं आहे की अरे ऐका रे, अरे ऐका रे, अरे ऐका रे. सत्याची सत्ता असलेला माझा उपदेश खळमतवादी मनाचा नाही, म्हणून त्याचा स्वीकार करा. पण त्याचा स्वीकार कसा करावा हा प्रश्न येतो. आता कसं आहे, मी नेहमी सांगत असतो की आपण खूप दिवसापासून हे चिंतन करतो, बरेच लोक आपण ऐकतात, पण यातलं अनुकरण आपण केलं आहे आणि त्यामुळे आपल्याला असा असा अनुभव आला आहे, ब्रह्माचा अनुभव आला आहे, ईश्वराची भेट झाली आहे, त्याच्यानंतर ब्रह्मतत्व काय हृदयात स्फुरण पाहू लागलेलं आहे. आता मला पैशाची किंमत वाटत नाही, मला लाभहानी अंतराला येत नाही, असं कोणाचा अनुभव आलेला कोणी सांगतं काय? नाही सांगत, सांगत नाही. त्याचं कारण असं की ज्याला आला त्याला सांगायची गरज नाही वाटतं, आणि ज्याला नाही आला त्याला सांगताच येत नाही, अशी गोष्ट आहे. त्याचं कारण आहे की आपण हाही उपदेश असतो ऐकतो आणि बाकीचंही ऐकतो. लोक मला सांगतात की आज 1,500 लोकांनी ऐकलं, आत्ता चिंतन इतक्या लोकांनी ऐकलं. पाहिलं म्हणतात, आता ऐकलं म्हणतच नाही, पाहिलं. पाहिलं म्हणजे काय? सहज एक चालता 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 ते लागलं, 2-3 मिनटं ठेवलं आणि बंद केलं. त्याच्या मागे काय? ते संपूर्ण ऐकल्याशिवाय आणि संपूर्ण ऐकण्याची गोडीची इच्छा असल्याशिवाय, या विषयाची गोडी असल्याशिवाय, तुकाराम महाराजांच्या शब्दाला त्याला महत्त्व आपल्या हृदयात असल्याशिवाय हे सगळं ऐकलं जातं, सगळं अभंग ऐकलं जातं. आणि सगळं अभंग ऐकूनही कळायची पंचायत आहे. तर 2 मिनटं असं उघडं केल्यानं, पाहिल्यानं, ऐकल्यानं किती कळेल सांगा? बरं, आपण एवढंच ऐकत नाही, बाकीचं काही ऐकतो. बाकी राजकारणातलं काही ऐकतो, समाजातलं काही ऐकतो, बातम्या काय ऐकतो. ऐकू नयेत असं मला म्हणायचं नाही आहे. व्यवहार आहे, त्याच्याशिवाय अडत असेल ते बाकीचा विषय सगळा स्वतंत्र. पण आपण हे पाहतो, दुसरंही सगळं पाहतो, त्याच्यात हे कोणीकडे लोकून जातं कुणाला माहिती. तुकाराम महाराज म्हणाले तसं नाही. त्याचा प्रकार म्हणजे माझा उपदेश सत्याची सत्ता आहे, खळवाती मदापुरता नाही, तो सर्वश्रेष्ठ आहे असं पहिल्या चरणात सांगितलं. पण त्याची सर्वश्रेष्ठता तुमच्या अनुभवाला यायला तुम्ही तो साक्षत्वेशी काय मना आणावी उत्तरे. माझी जी उत्तरे, उपदेशाची जी उत्तरं आहेत, माझी जे शब्द आहेत, माझी जे वाक्य आहेत, माझे जे अभंग आहेत, चरणं आहेत, ते अभंग साक्षीत्वानं मनाला आणावी लागतात. साक्षीत्वानं मनाला आणावी लागतात. म्हणजे काय? उदाहरण सांगतो आपल्याला. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. बरं का? खरे बोले तरी फुकासाठी जोडे आहारी असं म्हटलं. मग आपण खरं बोललं तर हरी फुकट मिळतो. मग जप नाही करावं लागत, तप नाही करावं लागत, वनात नाही जावं लागत, ते व्रत वैकल्य करावं लागत नाही, काही करावं लागत नाही. फक्त खरं बोलायचं, सत्य बोलायचं, जे खरं आहे ते बोलायचं शास्त्राच्या निकषावर. आता खरं बोलायचं म्हणजे मग फुकट हरी जोडतो एवढं आपण ऐकलं, पण ऐकल्याने या गोष्टी मिळत नसतात. अशी ऐकल्याने या गोष्टी मिळत नसतात. बाजारात भोपळे फार छान विकायला आलेत, अशी भाजी होती त्याची की अमृतासारखी होती. एक दुसऱ्याला सांगतो, तिसऱ्याला सांगतो, पण बाजारात जाऊन कुणी आणतच नाही.
घरच्या गृहिणीला भाजी करायला सांगत नाही आणि पंक्तीला बसून त्याचा आस्वाद घेत नाही. भोपळे चांगले आहेत, त्याची भाजी गोड होते, हे विधान झालं, हे उत्तर मिळालं, पण ते साक्षत्वानं मनाला आलं नाही, प्रात्यक्षिक आलं नाही, त्याचं प्रॅक्टिकल नाही झालं. तर प्रॅक्टिकल कधी होईल? त्या भोपळ्याच्या भाजी अमृतासारखी त्याचा स्वाद मिळेल. स्वाद कधी मिळेल? की जेव्हा ती आपली पत्नी आपल्याला करून आपल्या पानात वाढेल तेव्हा कळेल. ती पत्नी तेव्हा केव्हा करील? की आपण तिला सांगितलं पाहिजे आज भोपळ्याची भाजी करायची, आज दुसऱ्या कॅन्सल, आणि आपण जाऊन आणून तिच्याजवळ दिलं पाहिजे. ही गोष्ट इतकी व्हावी तेव्हा त्याचं आस्वादन मिळतं. त्याप्रमाणे नुसतं 2 मिनटं पाहून 4 शब्द ऐकून हे तुकाराम महाराजांचे अभंग आहेत असे एकमेकाला सांगून किंवा एक तासभर व्याख्यान करून आणि तासभर ऐकून हे याचं महत्त्व किंवा याचं मोठेपण कळणार नाही आहे. कळणार नाही. एवढी एवढी किल्ली असते हो, एवढी एवढी किल्ली असते, एवढं एवढं कुलूप असतं. ती किल्ली कुलपात घालून उघडल्याशिवाय कुलपात घालून फिरवल्याशिवाय कुलूप उघडत नाही. कुलूप उघडल्याशिवाय ते कोंड्यातून बाहेर काढता येत नाही. कोंड्यातून ते बाहेर काढल्याशिवाय त्या भंडाराची कडी उघडत नाही. कडी उघडल्याशिवाय दार उघडत नाही. दार उघडल्याशिवाय आत जाता येत नाही. आणि आत गेल्याशिवाय आतला जो माल आहे तो आपल्या ताब्यात येत नाही. या भंडारातला, या हॉलमधला सगळा माल आपल्या हातात यावा असं वाटत असेल तर आपल्याला आत जाता आलं पाहिजे. आत जायचं असलं तर दाराचे कवाडं उघडले पाहिजे. कवाडाची जर उघडायची असेल तर कवाडाची कडी त्या कोंड्यातून बाहेर निघली पाहिजे. बाहेर निघायची असेल तर त्याला आडवा असले त्याच्यात असं गुंतवलेलं कुलुपाचा वरचा दांडा बाहेर आला पाहिजे. आणि तो यायसाठी तो कुलूप उघडलं पाहिजे. कुलूप उघडल्याशिवाय किल्ली घेऊन फिरवली पाहिजे आणि त्याच्याकरता किल्ली आपल्याजवळ असली पाहिजे. तुकाराम महाराजांचा उपदेश किल्लीसारखा आहे. आणि साक्षत्वेशी मना आणावी उत्तरे, मग परिपाकी खरे खोटे कळे. मग परिपाकाला खळं कळतं, म्हणजे आतला माल आपल्याला मिळतो किंवा भोपळ्याच्या भाजीचं आस्वादन आपल्याला करता येतं. त्याप्रमाणे साक्षित्वेशी मना आणावी उत्तरे. आपण तुकाराम महाराजांचं म्हणणं ऐकावं. काय? खरे बोले तरी फुकासारखी जोडे हारी. मग आपण खरं बोलायला सुरुवात करायची. बायकोशी खरं बोलावं. बोलतोच माणूस, फक्त बायकोशीच बोलतो, दुसऱ्याशी बोलत नाही. दुसऱ्याशी खरं बोलावं. अजून कोणाशी? अरे शत्रूशी खरं बोलावं. मग शत्रूला हे सांगू नये, ते सांगू नये, मग खोटं बोलणार, मग गेलं सगळं गेलं. एक शत्रू एका शत्रूकडे आला, म्हणजे दोघं एकमेकाचे शत्रू, पण एक दुसऱ्याला शत्रू मानतो आणि दुसरा याला शत्रू मानतच नाही, असा आला. आणि त्याने विचारलं महाभारताची कथा आहे. त्याने विचारलं. तो प्रत्येकाला विचारित होता. कोण? महाभारतातला दुर्योधन. प्रत्येकाला विचारित होता, मला एक कवच अंगावर घातलं की बाण मिळत नाही, बाण लागत नाही, मग माणूस मरत नाही, होय की नाही? जैसे वज्र कवच लेईजे, मग शस्त्रांचा वर्षाव साहिजे तरी जैतेशी उरीजे अचुंबित. माऊली बोलली. नाही म्हणे, मला वज्राचं कवच नाही, मला शरीरच वज्राचं करायचं आहे. काही उपाय आहे का सांगा? उपाय आहे तुमच्या. द्रोणाचार्याला विचारलं, भीष्माचार्याला विचारलं, कृपाचार्याला विचारलं, अश्वत्थामाला विचारलं, विकर्णाला विचारलं, सगळ्यांना विचारलं. इकडच्या तिकडे मला स्वतःच वज्र कवच घालायचं, मग आपण जिवंत राहायचं. चुकून ते कवच नसलं घातल्याने एखाद्याने बाण मारलं तर मेले, तसं नाही. शरीरच वज्राचं झालं पाहिजे. शरीर वज्रायसे कवळी ब्रह्मांड जो पुच्छे. हनुमानजी कधी मरतच नाही, त्यांना जखमच होत नाही. शस्त्र बोटतात, रावणाची शस्त्र बोटली त्यांच्यावर. मला वज्रदेही व्हायचं आहे. सांगा कोण? कोणाला उपाय नाही सांगता आला. पण कोणीतरी त्याला सांगितलं की आम्हाला उपाय सांगता येत नाही, पण उपाय कोणाजवळ आहे ते तुला सांगतो. म्हणजे कोणाजवळ आहे? म्हणजे युधिष्ठिराजवळ उपाय. आता युधिष्ठिर त्या पक्षाचे, हे या पक्षाचे. द्रौपदीचं वस्त्रहरण केलं नाही ते त्यांचं नुकसान केलं, सगळं त्यांचं शत्रुत्व पत्करलं.
आता इतका कट्टर शत्रू आपल्या शत्रूला वज्रदेही व्हायचं सांगेल का? आणि सांगितलं तर आपलं काय होईल? आपण सगळे मरून जाऊ ना. म्हणजे आपण जर आता खरं बोललो, धर्मराजाचं काय आहे, आपण जर आता खरं बोललो तर आपल्याच प्राणाला आपण आपलं खरं बोलणं आपले प्राण घालवील, सगळी पांडव सेना नष्ट करेल, असं होईल. साक्षीत्वेशी मना आणावे उत्तरे, त्याचं स्वरूप कसं असतं ते सांगतो मी आपल्याला. तर दुर्योधन म्हणलं काय धर्मराज कुठं सांगेल? मग कोणीतरी सांगितलं आणि दुर्योधनाला पटलं की युधिष्ठिर धर्मराज अजातशत्रू आहेत. अजातशत्रू म्हणजे जन्मल्यापासून ज्यांनी स्वतः कोणाला शत्रूच मानलं नाही, शत्रू मित्रच मानले. ही फार मोठी साधना आहे. ही फार मोठी साधना, ही सिद्धी आहे एक प्रकारची. भगवान जीव वाळून टाकतो असा जो आहे तो. निर्वैरच सर्वभूते यस समानेची पांडव, वैरीच नाही कोणी. तर अजातशत्रू म्हणजे जन्मल्यापासून ज्यांनी शत्रू मानलं नाही. आणि अजातशत्रू म्हणजे माझा शत्रू निर्माणच झाला नाही. जन्मलाच नाही माझा शत्रू. माझा शत्रू जन्मालाच आला नाही, हे ज्याला जन्मापासून सगळ्या आयुष्यात वाटतं त्याला अजातशत्रू म्हणतात. आणि अजातशत्रूंची जी कोणती लिस्ट असेल थोडीफार त्यात धर्मराज अग्रगण्य आहे. अजातशत्रू मग ते सांगतील म्हणे, ते खरं बोलतील. अजातशत्रुत्व आणि सत्य बोलणं या दोन्हींचा एकमेकांशी अन्योन्य संबंध आहे. मग तो विचारायला गेल्यानंतर त्याने ध्यान लावलं आणि सांगितलं, तू वज्रदेही होशील म्हणे. त्यावेळेला तो वज्रदेही होईल, मग त्याला कोणालाही मारता येणार नाही आणि तो मात्र सगळ्याला मारून टाकेल. हा विचार धर्मराजांनी मनात आणला नाही, मनात आला नाही. सांगून टाकलं, तू नखशिखा पायाच्या नखापासून शेंडीच्या टोकापर्यंत तुझं सगळं शरीर ए टू झेड नग्न अवस्थेत, विवस्त्र अवस्थेत, वस्त्र नसताना तुझी आई डोळ्याची पट्टी उघडून, गांधारीने बांधली होती ना, ती पट्टी उघडून जर पाहिल तुला न्याहाळील तर तू वज्रदेही होशील. मला जास्त वेळ घ्यायचा नाही या दृष्टांतात. दुर्योधनानं हे केलं. मग काय झालं? जर तो आईकडे तशा अवस्थेत गेला असता, आईनं पाहिलं असतं, तो वज्रदेही झाला असता. आणि वज्रदेही झाला नसता, झाला जर असता तर शेवटी भीमाच्या आणि त्याच्या युद्धामध्ये आणि त्या ठिकाणी त्याचा अंत झाला नसता. आणि यांनी सांगितलं होतं कोणत्याही एकाला जिंकायचं आणि सगळं राज्य तुझं, आम्ही पुन्हा वनात जाऊ. पुन्हा यांना वनात जावं लागलं असतं, पुन्हा मारून टाकलं असतं. त्यांनी काय केलं असतं? परंतु तसं झालं नाही. तर इतकंच मी आपल्याला बोलतो असं की साक्षात्वेशी मना आणावी उत्तरे, जो माझा उपदेश आहे त्या उपदेशाची जे उत्तर म्हणजे जे शब्द आहेत, जे वाक्य आहे, त्याचा अर्थ घेऊन आपल्या मनाच्या साक्षीनं गांभीर्यानं आपल्या मनात नेऊन त्या शब्दांचा विचार करावा आणि विचार करून त्याप्रमाणे प्रॅक्टिकल करावं, त्याप्रमाणे साधना करावी. आणि मग परिपाकी बघा खरे की खोटे, परिपाकी खरे खोटे कळेल. परिपाकाला खरं खोटं कळतं. परिपाक म्हणजे शेवट झाल्यानंतर. पण मग काय झालं तर आपल्याला मारण्याचाच उपाय आपण केला, त्याला वज्रदेही होणं. पण भगवंताला काळजी पडली की माझे भक्त आहेत, अर्जुन आहे, भीम आहे, सगळेच पांडव आहेत, पांडवांचं रक्षण करणारा मी आहे. मग त्यांनी त्याचा बुद्धिभेद केला. त्याला त्या ठिकाणी झूल लावायला लावली फुलांची. आणि तिनं गांधारीने पाहिलं त्यावेळेला घात झालं म्हणे, थोडं शरीर तुझं तसंच राहिलं, बाकीचं झालं वज्रदेही पण उपयोग नाही. मग भगवंतानी ही गोष्ट केली म्हणून पांडव वाचले. पण धर्मराजाच्या बोलण्यानं पांडवांचा मृत्यूच होता. असं असलं तरी आपल्या मृत्यूचीही पर्वा न करता जे खरं बोललं जातं अशी कसोटी आल्यानंतर त्यावेळेला त्या खऱ्याची किंमत आणि मग मात्र हरी जोडतो. मग भगवान जोडला ना त्यांना. धर्मराज खरं बोलले तर भगवान जोडला त्यांना. माझं जोडीलाशी तो हातीचा दुरी होती.
धन्य काय आम्हा जोडलाशी तू, असं म्हणतात ज्ञानोबाला. म्हणून मनाच्या साक्षत्वानं ती उत्तरं आणावीत, अंतःकरणाच्या कपाटात ती ठरवावीत, बसवावीत, आणि त्याप्रमाणे वर्तन करून मग त्याचा परिपाक, त्याचं जे फळ आहे तिथं परिपाकी खरे खोटे कळे, असं म्हणतात. तुकाराम महाराज तिसऱ्या चरणात म्हणतात, नवे एकदेशी नवे एकदेशी शब्द हा उखता, नवे शब्द एकदेशी शब्द हा उखता. एकदेशी म्हणजे तात्पुरतं हे त्या ठिकाणी सांगितलं की अमुक अमुक त्या ठिकाणी व्हा, म्हणजे तुमचं पोट दुखतं राहील. हो, थोडा खाता सोडा घ्या, थोडा अमुक घ्या, थोडं त्याच्यात लिंबू पिळा, नाही तर तो इनो आणा आणि घ्या की फसफस फसफस असं होईल की पोट मोकळं होईल तुमचं. एका माणसाचं एका वेळेला बिघडलेलं पोट एखादं औषध सांगून तात्पुरतं बरं झालं म्हणजे काय, पोट जन्मात कधीच दुखणार नाही असं होतं का त्या शब्दानं? नाही. न्यूट्रलियाचे जसे पोटन दुखे माऊलीने म्हटलंय, पण एखाद्या औषधानं थोडंसं बरं वाटतं. तसं बाकीच्या मतांची जी उत्तरं आहेत ना ती तात्पुरतं एकदेशी आहे, पण माझा शब्द तसा नाही. नवे एकदेशी शब्द हा काय, उखता. हा, एकदेशी उखता म्हणजे उक्ताच, तेवढ्या पुरताच, अशा प्रकारचं. एवढं काम मी उक्त घेतलं, मग तुम्ही त्याच्या शेजारचं हे आवडलं नाही, माझं उक्त काम एवढ्या पुरतं आहे. 10 बाय 10ची जागा साफ करायची हे मला सांगितलेलं आहे, त्याचे पैसे एवढे मी घेतलेले आहे. 11वा फूट जागा मी करणार नाही, माझं उक्त एवढंच आहे. तसं एकदेशी उक्ता शब्द इतर मतवाद्यांच्या सारखा माझा नाही. तो कसा आहे, ब्रह्मांडापुरता घेईल त्याची. जो घेणार आहे तुमच्यासारखा जाणता आणि मनाच्या साक्षीत्वाला आणून जर त्याने ही उत्तरं ऐकली आणि परिपाकापर्यंत तो जर साधनेनं गेला तर ब्रह्मांड हे परब्रह्म आहे अशा ज्ञानापर्यंत तो सगळं ब्रह्मांड आपलंच घालील, आपल्याला मिळवून देईल. किंवा ब्रह्मांडातले सगळे जीव आहेत, या सगळ्या जीवांना हा उपदेश पुरून पुरणार आहे आणि सगळे जीव मुक्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. एवढी ताकद ब्रह्मांडा, एवढी ताकद या शब्दात आहे. ब्रह्मांडापुरता घेईल त्याशी. म्हणून तुका विडमणी करी जाणती या काय बहुमते वाया श्रमो नाही. मूर्ख लोकांना हे कळणारच नाही मी काय बोलतोय ते. मी तासभर ओरडलो, 1000 अभंग सांगितले, 4000 अभंगाची सगळी गाथा तुकाराम महाराज म्हणतात मी सांगितली, तरी मूर्ख लोकांना कळणार नाही. त्यांचं ते दैवत एवढं नाही, पण आपण जाणते आहात म्हणून मी जाणती या सवा गीताची एकी सेवा, म्हणून जाणते नो गुरु भजिजे. हां, अशी गोष्ट आहे. म्हणून जाणते लोक हो ऐका, तुम्ही बहुमताच्या राड्यात पडू नका, श्रमू नका. फुकट श्रम होईल. श्रमही श्रम केवलम भागवतातलं वचन आहे. श्रमच होतील, बाकीचं करीत बसणार तर. हे एवढंच ऐका आणि एवढंच करा, तुमचं सगळं काम होईल. बहुमतापासून निराळा तुकाराम महाराजांचं वचन आहे. बहुमतापासून निराळा होई राहिलो सोवळा, बैसला रूपाचा कळवळा. तुका म्हणे डोळा लिहिलो ते, भांडवल गाठी तरी विश्वास. झालो ते झालो निश्चय दास, न पाहे मागील ते वास. पुढती सोस सेवेचाची. आपल्याला जास्त विस्तार करायला वेळ नाही, पण तुकाराम महाराजांचं जे नाट प्रकरण आहे 56 अभंगाचं, त्या अभंगात काय 30 आणि 31 या क्रमांकाचे जे अभंग आहेत बरं का, या क्रमांक बरवे झाले लागलो कारणी ही एकाची सुरुवात आहे. आणि आता माझा नेणो परताभाव, हे 2 अभंग इतके चपकल आणि इतके बोलके आहेत की मी एवढा कशामुळे झालो त्याची सगळी यादी महाराजांनी त्या ठिकाणी दिली आहे. तर त्यात त्याने म्हणलं बहुमतापासून निराळा झालो मी, कोणत्या मताकडे गेलोच नाही, सिद्धांत सोडलाच नाही, कोणत्या मताकडे गेलो नाही, निराळा झालो आणि होऊन राहिलो 16त राहिलो. म्हणजे मताला शिवलंच नाही माझं मत कोण, 16. आणि एकच झालं, बैसला रूपाचा कळवळा. भगवंताच्या सगुण निर्गुण रूपाच्या बद्दल
माझ्या अंतःकरणात अतीव कळवळा निर्माण झाला. आणि तुका म्हणे डोळा येईल होते. ज्याचा कळवळा, ज्या भगवंताच्या सगुण निर्गुण रूपाचा कळवळा माझ्या अंतःकरणात बसला, तेच डोळ्याला लिहिलो, म्हणजे तेच डोळ्यानं दिसू लागलं. म्हणजे सगळं मला जग दिसतच नाही, मला ब्रह्मच दिसू लागलं, मला परमात्माच दिसू लागला, मला पांडुरंगच सगळीकडे दिसू लागला. कारण जिव्हाळा त्याचा अंतःकरणात धरला. जिव्हाळा त्याच्यामुळं धरता आला की बाकीच्या मताकडं मी सैराट फिरलोच नाही. तर तुम्ही पण बाकीच्या मताकडं, खळवादी मतवाद्याचं ऐकून त्यांच्याकडं एकदेशीत्वानं जाऊ नका. तुम्ही साक्षीत्वानं मनाला ही उत्तरे आणा आणि याचं प्रत्यंतर घेऊन खरं खोटं परिपालकी तुम्हाला त्या ठिकाणी कळेल. माझा हा शब्द तुम्ही जर घेतला तर ब्रह्मांडापुरता आहे. तुम्ही आता एकदेशी आहात, पण तुम्ही ब्रह्मांडा एवढे होत, अनंत ब्रह्मांडे तुमच्यावर होतात जातात असा तुम्हाला अनुभव येईल, असा माझा उपदेशाचा शब्द आहे. अशा प्रकारचा उपदेशाचा उपदेश तुकाराम महाराजांनी केलेला आहे. तुकाराम महाराजांनी अन्य अभंगात केलेला उपदेश केवढा मोठा आहे, तो कशा प्रकाराने घ्यावं, कशात अडकू नये याचं वर्म सांगून त्या उपदेश कसा घ्यावा याचा उपदेश केलेला आहे. आधी या उपदेशाचा उपदेश आपण घ्यावा आणि मग त्याप्रमाणे आपला अंतःकरण बनवून कोणत्याच मताच्या मागे न लागता फक्त यालाच जीव ओवाळून टाकावा आणि मग हा उपदेश स्वीकारावा. आणि त्याचा परिपाक झाल्यानंतर तुकाराम महाराजांचा जो अनुभव आहे तोच तुमचा अशा प्रकारचं होईल. अशी अलौकिक देण आज तुकाराम महाराजांनी आपल्या पदरात टाकलेली आहे की सांडी विखुरी न जाता, गळून न जाऊ देता, विसरून न जाता, त्याला सुख गौणत्व न देता त्याला महत्त्वाचं घेऊन आपल्या जीवनात याचा आणि त्या ठिकाणी आपण साधनेत उपयोग करून सिद्धीपर्यंत जाऊन आपली जीवनयात्रा सफल करावी. हा श्री तुकोबारायांचा संदेश आपल्याकडे समर्पित करून झालेली सेवा भगवंताच्या आणि सद्गुरू माऊलींच्या चरणी समर्पण करून आपण इथेच तुका विनवणी कली जाणते या, तुका विनवणी कली जाणते या,
ज्ञानदेव